नमस्कार मित्रांनो, मी आज एका विषयावर बोलण्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे. तो विषय म्हणजे आपली जी कुस्तीपट्टू आहे विनेश फोगट ही परवा दिवशी सेमीफायनलमध्ये जिंकून फायनलमध्ये गेली. एवढा आनंदाने झोपलो होतो, वाटलं आता म्हणजे आपलं एक पदक फिक्स झालं. म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. एवढ्या रात्री जागून मॅच बघितली, एवढा आनंद झाला की म्हणलं चला. आणि तिच्यावर भारतामध्ये मागच्या 2 वर्षात काय तिच्यासोबत किंवा पूर्ण कुस्तीपट्टूंसोबत घडलं होतं हे तर आपण सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळं हा विजय एक खूप आनंदाश्रू देणारा होता आणि भारावून टाकणारा होता. दुसऱ्या दिवशी मी एवढा वाट पाहत होता. अख्खा दिवस मी काय जॉबवर गेल्यामुळं मी काही मोबाईल पाहिला नाही किंवा कोणती बातमीच पाहिली नव्हती. परंतु जॉबवर सुटल्यावर आता मी तयारी करत होतो की हिची फायनल बघायची. आणखीन एक नाही का, मला तर असं वाटत होतं की ही गोल्ड मेडलच जिंकणार आणि आपल्या भारतीयांसाठी आणखीन एक पदक देणार. आणि जे तिचे विरोधक म्हणा, तिला त्रास देणारे जे होते मूर्ख, त्यांच्यासाठी चापकार असेल असं मला वाटत होतं. परंतु दुर्दैवानं मी ज्यावेळेस मोबाईल खोलला आणि मी बघितलं की ती डिक्वालिफाय झाली. एवढा दुःखी विषय होता माझ्यासाठी, किंवा मनाला लागून जाणारा विषय होता की विश्वासच बसत नव्हतं की तिच्यासोबत असं घडलं. ते पण फक्त 100 ग्रॅम. म्हणजे काय, आपण एक ग्लास पाणी पिलो तर आपलं 300 ग्रॅम वजन वाढतं आणि 100 ग्रॅमसाठी ह्या मुलीचा एवढी मोठी मेहनत जर वाया जात असेल, म्हणजे काय तिच्या भावना असतील. आज आपण किंवा मी एवढा भावनिक होत असेल तर तिच्या तर त्या 4 वर्षाच्या कष्टाला काय म्हणजे माझ्याकडे शब्द नाही. तिच्या काय भावना असतील किंवा तिला काय वाटत असेल. आणि हे तर झालं. आणि त्यानंतर फेसबुकवर काय अशा पोस्ट बघितल्या ज्यांनी आणखीनच म्हणजे मला वाटलं की खरंच म्हणजे आपण भारतीय असून हे अशी मूर्ख लोक आज आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांना लाज नावाची गोष्ट नाही. तो जयसिंग मोहन म्हणून कोण एक BJPचा आहे चाटू, त्याला लाज नाही वाटली. त्यानं ती पोस्ट जी टाकली फेसबुकला की तिचं वजन 52 किलोच होतं, हे 100 ग्रॅम काहीतरी दाखवतात. अरे ज्याला कुस्तीचा माहीत नाही अशी मूर्ख माणसं ह्या विषयावर बोलतात. आणि म्हणजे खरंच शर्मेची बाब आहे. ती हरावी अशी यांची इच्छा, म्हणजे भारताला हरवतायत हे. म्हणजे ह्यांची जी मानसिकताना अंधभक्तपणा कोणत्या लेवलला चालला तुम्ही विचार करा. म्हणजे तिच्या दुःखात सहभागी व्हायचं तर सोडा, पण ह्यांना आनंद होतोय. आणि काय बोलतायत हे. म्हणजे मी तर कालपासून मी विचार करत होतो बोलावं नाही बोलावं. आणि आणखी माझा एक फेसबुक मित्र आहे, त्यांनी ही पोस्ट त्याच्या फेसबुक वॉलला शेअर केली. काय म्हणजे मला तर मी तर त्याच्या फेसबुक वॉलला जाऊन मला जे बोलायचं ते बोललो. परंतु म्हणजे वाटत होतं की आपण बोलावं, ह्या विषयावर बोलावं. माझी डेअरिंग होत नव्हती, कारण मी काल एवढा दुःखी झालतो ना, खोट नाही सांगत. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं. एवढं तिची मेहनत, एवढी तिनं म्हणजे. आणि महिला आहे ती, एक मुलगी आपल्या भारताची, म्हणजे नाही का, ज्या आपल्या मुलांना म्हणजे जे 4थ्या 5व्या नंबरवर राहत आहेत, एवढी मेहनत घेत आहेत, त्याच्यामध्ये ही फायनलला गेली. आणि तिथून आज तिला म्हणजे नको त्या गोष्टीमुळं आज तिला बाहेर. तुम्हाला माहिती तिनं काय काय केलंय. स्वतःचं रक्त काढलं, स्वतःची केस कापली वजन कमी दाखवण्यासाठी. म्हणजे बॉडी डिहायड्रेट, म्हणजे डिहायड्रेट माहिती आहे, म्हणजे पाण्याची पातळी, पाणी पिली नाही ती 1-2 दिवस, गरजेपेक्षा कमी पाणी पिली. एवढं करून सुद्धा 100 ग्रॅममुळं तोंडात आलेला घास जर त्या मुलीच्या काढून घेतला जातो किंवा. आणि याच्यावर काही हे असे मूर्ख नीच प्रवृत्तीची लोक बोलतात, ज्यांना लाज नावाची गोष्ट नाही. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत अशा लोकांसाठी. मला एवढं माझं मन रडतंय ना आतून. म्हणजे काय, तुम्हाला भावना नावाची गोष्ट आहे का नाही? तिच्या कष्टाची तुम्हाला चीज आहे का नाही? एवढी लाज सोडून दिली तुम्ही.
खरंच म्हणजे आपण काय वागतोय एवढी सुद्धा तुम्हाला जाणीव नाही आहे. एवढी नीच 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 प्रवृत्ती तुम्ही वापरताय आणि तिच्यावर कमेंट करताय. लाज वाटते का तुम्हाला? हां, तुम्हाला माहिती आहे का कचा कुस्तीचा क माहीत नाही? त्या काय मेहनत असते, एकदा आखाड्यात जाऊन बघा तुम्ही. काय रक्त आटवतात ते रोज, म्हणजे स्वतःचा घाम किती जिरवतात तिथं, एवढा प्रयत्न करून झगडून झगडून. तुम्हाला माहिती आहे पहिल्या फेरीत ती कोणासोबत जिंकली? जपानची सुसाकी, जी तिच्या करिअरमधल्या 82 मॅच सलग जिंकली आहे. विदेशी एका पहिलवानाकडून हारली आहे, ती म्हणजे विनेश फोगट. हां, पहिल्या फेरीत तिनं हरवलंय. काय ती मॅच होती. दुसऱ्या फेरीत तिने युक्रेनच्या पैलवानाला हरवलं, जी ती पण चॅम्पियन राहिलेली आहे. क्युबाच्या पैलवानाला, जी अमेरिकन चॅम्पियन होती, गुजमॅन, हिला हरवलं. एवढं करून ती आज फायनलला आली आणि तिच्यासोबत म्हणजे घडलं, खूप खूप वाईट घडलं. म्हणजे आणि जे मला माहिती आहेत हे नासके कांदे ना खूप थोडे. आज मी बघतोय प्रत्येक खेळाडूला बघतो ज्यांना आज एक आनंदाची गोष्ट घडली की हॉकीच्या टीमने आज ब्रॉन्झ जिंकलं. त्यांनी सुद्धा हे ब्रॉन्झ विनेशला अर्पित केलं. त्यांना पण काय वाटलं, म्हणजे त्यांची पण भावना काय होती याच्यावर विचार करा. नीच प्रवृत्ती सोडा, खिलाडू वृत्ती दाखवा तुमच्यामध्ये. आणि त्या बलात्कारी ब्रिजभूषणची बाजू घेता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आणि हिला नावं ठेवता, तिचं करिअर संपलंय, तिचं वय झालंय. अरे ह्या वयात जर ती आज 29व्या वर्षी फायनलला जाते आणि एवढं अप्रतिम खेळी करती, ह्याची तुम्हाला थोडीसुद्धा अभिमान नाही आहे की आपल्या देशाची एक महिला कुस्तीपटू एवढ्या चांगल्या लेवलला गेली. हे तर बाजूला सोडा आणि तुम्ही काय कमेंट करताय? लाजा वाटू द्या, लाजा. घरच्या एखाद्या आखाड्यात जाऊन कुस्ती धरा, म्हणजे तुम्हाला कळेल कुस्ती काय असती. मूर्खांनो, आम्ही सदैव विनीश सोबत आहोत. तिच्या पुढच्या करिअरमध्ये पण आम्ही तिच्यासोबत आहोत. तिच्या लढाईमध्ये 2 वर्षापासून जी ती लढाई करत होती त्या ब्रिजभूषणच्या विरोधात, तेव्हाही आम्ही तिला सपोर्ट करत होतो आणि सपोर्ट करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.